आजच सकाळी कोकणातल्या खेडमधून मुंबईमध्ये आलो. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा झाला. मराठवाड्यात जाऊन आलो, विदर्भात जाऊन आलो, कोकणात जाऊन आलो. कोकणामध्ये यावेळेला कोकणातला जो नरकासूर आहे त्याला गाडण्याचं काम आपले विनायक राऊत करणार आहेत. पुढे गेले विनायक. आणि त्यांच्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे ठाण्यामध्ये या. आहे सगळीकडे वातावरणाचं वर्णन कसं करायचं. लाट आहे, हवा आहे. एक मिनिट बॅकग्राऊंड म्युझिक थांबू द्या. नक्की. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची हवा आहे आणि सगळीकडे मला हे दृश्य दिसतंय. प्रचंड प्रचंड, अतिविराट, अतिविराट, विशाल, महाविशाल आणि सगळी कशी अशी जिवंत माणसं. आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर काँग्रेसवाले, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीवाले, ही आपली युतीची महायुतीची हवा बघितल्यानंतर फुका मारून मारून फूक 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 करून त्यांची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि आत्ता येताना मी बघत होतो टीव्हीवर, राहुल गांधी आले. 5ची सभा, गर्दी होईपर्यंत होईच ना आधी गर्दी, कारण भाड्याने माणसं मिळत नाहीत, भाड्याचा आधी दर ठरत नाही. आणि मग तो ठरवून कशी बशी माणसं जमली आणि मग राहुल गांधी आले. देखो भैया, सगळी माणसं म्हणजे स्वतः राहुल गांधी पासून व्यासपीठावरती बसलेली आणि समोरची फुगा जो असतो ना, हवा गेलेल्या फुग्यासारखी तोंड करून बसली होती. कोणाच्याही तोंडावरती हसू नाही, उत्साह नाही. काय बोलतोय, काय करतोय, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतायत. आजूबाजूला सगळे मंडळी कोण, ज्यांनी खाऊन खाऊन पोटतट्ट फुगलेली आहेत, असे सगळे मंत्री. आणि ही सगळी टोळी आजपर्यंत इतके वर्ष लुटलं. यांच्या डोक्यावरती गुन्हे सुद्धा किती भयंकर आहेत. आणि मग नेहमी अशी चर्चा होते की यांच्या उमेदवारावरती बघा किती गुन्हे आहेत, त्यांच्या उमेदवारावरती बघा किती गुन्हे आहेत, आपल्या राजन विचारेवरती गुन्हे आहेत. परभणीचा उमेदवार आहे आपला संजय, त्याच्या डोक्यावरती गुन्हे आहेत ना. पण प्रत्येक सभेमध्ये मी सांगितलेलं आहे, याही सभेत सांगतो की व्यासपीठावरती या, सगळ्यांचे उमेदवार उभे करा आणि गुन्हे काढा. एक तर मला वाटतं श्रीकांत तुमच्यावरती नसलेले, म्हणजे एकनाथ तुमच्या नावावरती जे गुन्हे आहेत ते वडलोपार्जित वारसा म्हणून त्याच्यावरती गुन्हे ट्रान्सफर केले. घराणेशाही, वडिलांनी केलेले गुन्हे टाक मुलाच्या नावावर. पण एक गुन्हे म्हणजे कोणते, चुलत भावाने, सगळे चुलत भाऊ असे कसे मला कळत नाही, पण आहे त्याच्याकडे आले ते असं. हे जे काही गुन्हे आहेत त्यातला एक सुद्धा गुन्हा असा आमच्या उमेदवाराच्या नावावरती नाही, त्याच्या खात्यावरती गुन्हा नाही. उलट मी अभिमानाने सांगेन की त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत
ते गुन्हे हे राजकीय आहेत. तुमच्यासाठी, सामान्य माणसासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनातले गुन्हे आहेत आणि अशा शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो. असे किती गुन्हे तुम्ही दाखल करा, आम्हाला परवा नाही. कारण तुमच्याच नालायकपणामुळे जी आंदोलनं आम्हाला करावी लागत आहेत आणि तुमचेच पोलीस, तुमचंच सगळं गृह खातं. म्हणजे कसं आहे की एकदा मध्यंतरी आर पाटील हे बोलले होते की काय म्हणे दिवस आलेत, कोकणामध्ये गेले होते सावंतवाडीला, एक कुठला तरी महोत्सव होता. त्या महोत्सवामध्ये बोलले, पालिकेच्या एका महोत्सवात, की मतदारांनो जागेपणाने जागे राहून मतदान करा, नाहीतर ज्यांना बेड्या ठोकण्याची गरज आहे त्यांना सॅल्यूट मारण्याची वेळ येते. आणि त्यांचाच प्रचार तुमचा बॉस करायला लावतोय. आज सुद्धा बघितलं राहुल गांधीच्या व्यासपीठावर हेच ज्यांना बेड्या ठोकायला पाहिजे ते सगळे सॅल्यूट घेत घेत व्यासपीठावरती बसलेले आहेत. आणि मग ही सगळी उमेदवारांची यादी बघितल्यानंतर मला वाटतं निवड वेगळी काय तुम्ही करणार स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. हा ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी येताना नेहमी तुम्हाला सांगतो, आणि हे काय माझं नाटक नाहीये, ठाण्यामध्ये यायचं म्हणजे आनंद दिघेंना भेटायचं. ही जी वर्षानुवर्षाची परंपरा ही आजही मनामध्ये तशीच आहे. तो जो काय ओलावा आहे तो जाऊ शकत नाही, कारण इकडे सगळी हृदयाने जोडलेली माणसं आहेत, भाड्याने आणलेली माणसं नाही आहेत. ही सगळी आमची हृदयाने एकत्र आलेली माणसं आहेत. आणि मग होऊन जाऊ दे. राजन विचारेने काय आतापर्यंत केलं हे तुम्हाला माहिती आहे. श्रीकांतच्या आता कारकिर्दीची सुरुवात आहे. श्रीकांत खरा डॉक्टर आहे, इकडे मला वाटतं कोणतरी बोगस डॉक्टर आहे. नुसतं सर्टिफिकेट घेतलं म्हणजे शहाणपण नाही येत. आणि अक्षर गिरवून जर का माणसं शहाणी होत असती ना, तर मला वाटतं या बोगस डॉक्टरपेक्षा वर्गातला काळा फळा सगळ्यात शहाणा झाला असता, कारण त्याच्यावरती जास्त अक्षर गिरवली जातात. पण हे डॉक्टर यांनी म्हणे मनमोहन सिंगना सल्ला दिला असं ते म्हणतात. मला माहित नाही, माहिती कळले पत्रकारांनी, मी चुकत असेल तर मला करेक्ट करावं. डॉक्टरेट कशात केली तर पोलिओ मुक्त. आता पोलिओ मुक्त करायचं का पोलिओ लावायचा, कारण यांचा कारभार बघितला तर सगळा पोलिओग्रस्त कारभार दिसतोय सगळा. मनमोहनचा काय किंवा पृथ्वीराजांचा काय. आणि मी नाही बोलत, शरद पवार बोललेत मुख्यमंत्र्यांबद्दल की यांना म्हणे बाकी सगळे ठीक आहे पण निर्णय घेताना यांच्या हाताला लकवा भरतो की काय मला माहित नाही. अहो असे डॉक्टर पोलिओचे असल्यानंतर लकवा भरणार नाही तर काय होणार. हे असे डॉक्टर एक तर सर्टिफिकेट बोगस, सल्ला सुद्धा बोगस, आणि स्वतःचा तुंबड्या भरण्याचं काम चालू आहे. हे मगाशी एकनाथ तुम्ही बोलत होतात, माझ्या आधी सगळे बोलले असतील आणि मी वाचतो, मी ऐकतो, पण तुम्ही सगळे भोगतात. गेले 5 वर्ष खासदार झाल्यानंतर नाटासाहेब तुम्ही सुद्धा त्यांची सगळी कुलंगडी बाहेर काढलेली आहे, टक्केवारी सुद्धा बाहेर काढलेली आहे. ग्लास हाऊस कसं बांधलं गेलं, बँक कशी डुबवली. म्हणजे मी काल खेडच्या सभेमध्ये बोललो, शरद पवार साहेबांना राग आला. मी म्हटलं आम्ही कसे उमेदवार देतो. राजन विचारे ठाण्याचा महापौर होते, चांगला नगरसेवक, चांगला आमदार, कट्टर शिवसैनिक. श्रीकांत सुद्धा एकनाथचा मुलगा, एकनाथ कसे तुम्हाला माहिती आहेत, कट्टर शिवसैनिक. आमच्याकडे उमेदवाराची कमी नाहीये. खरं म्हणजे आमचे गोपाळराव सुद्धा कमी नाही आहेत, गोपाळराव सुद्धा आहेत. किती जणांची नावं घ्यायची. पण काम बघून, निष्ठा बघून आम्ही माणसं देतो आहोत. पवार साहेबांकडे माणसंच नाही, इकडे काय आणि तिकडे काय. ठाण्यामध्ये दोन्हीकडे शिवसेना प्रमुखांनी जी माणसं घडवली ती यांनी बिघडवली आणि स्वतःकडे घेतली. आणि काल मी जे बोललो म्हटले कशी माणसं आहेत. ठाण्यामध्ये यांच्याकडे उमेदवार नाही, अस्सल राष्ट्रवादीवाला कोणी नाही. नाशिकमध्ये तिकडे छगन भुजबळ, इकडे संजीव नाईक, तिकडे आनंद परांजपे, तिकडे छगन भुजबळ, पलीकडे कोकणामध्ये राणे घराणं. आणि सगळी बरबटलेली माणसं. रायगडमध्ये खाली आल्यानंतर म्हणजे रत्नागिरीपासून इकडे तर सुनील तटकरे उमेदवार. सुनील तटकरे सुद्धा केवढा मोठा कार्य अहवाल म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचाराचा अहवाल यांनी हे करावा, प्रसारित करावा. जसं आम्ही कार्याचा अहवाल तुमच्या समोर त्याचं प्रकाशन करतो तसं राष्ट्रवादीवाल्यांनी भ्रष्टाचाराचा अहवालाचं प्रकाशन करावं, ते जास्त चांगलं पडेल.
आणि बँका यांनी लुटून खाल्लेल्या आहेत. आणि मग अनुभव उमेदवार कसा ठरवायचा? चला या लाईनीत उभे राहा, कोणते गुन्हे आहेत तुमच्यावरती? चोरी, मारी, दरोडेखोरी, बँका लुटल्यात, कितीचा घोटाळा केला, बस एवढाच. तुला ऐकायचं नाहीयेस, तू किती केलास? एवढा केलास, वा 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 म्हणजे ये तुला उमेदवारी देतो. म्हणजे छगन भुजबळांबद्दल शरद पवार बोलले, आता शरद पवार राज्यसभेत गेलेत आणि मध्यंतरी बोलले माझी जागा आता भुजबळ घेणार लोकसभेत. म्हणून मी विचार केला असं भुजबळांना काय सोनं लागले. आणि बघितल्यानंतर नाशिकमध्ये गेलो होतो, घोटाळ्यावरती घोटाळे. म्हणजे आपली जागा कोण घेऊ शकेल हे त्यांनी घोटाळे कोणी किती केले त्याच्यावरनं ठरवले की काय, अशीच परिस्थिती आहे. स्वतः शरद पवारांबद्दल बातमी आलेली आहे. यांनी स्वतः बारामतीमध्ये जशी इकडे या पाटील कुटुंबियांची जागा, यांची तर शेत जमीन त्या राजू पाटीलने हडपली. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आता बघितलं त्याला बिचाराला दिसत सुद्धा नाही, डोकं तुम्ही त्याचं पाहिलं असाल, गोळी जी त्याला म्हणजे गैरसमजात गोळी गेली, त्याचं डोकं अर्ध डोकं साफ करून गेली. कोणाचं आयुष्याचं नुकसान झालं? जमीनच्या जमीन तर गेलीच, वाऱ्यावरती सोडलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी निवेदनात दिलेलं आहे की हा हल्ला झाल्यानंतर आमची साधी विचारपूस करायला सुद्धा हे बंधुराज आले नाहीत. भूमिपुत्र, नात्याची माती करणारे हे भूमिपुत्र, हे काय तुम्हाला न्याय देणार, काय कल्याणचा विकास करणार, काय ठाण्याचा विकास करणार? आणि तसेच शरद पवार बारामती मधली त्यांनी गायरांची जी जमीन होती, म्हणजे गाई गुरांसाठी राखीव असलेली जमीन, गुरांसाठी असलेली जमीन, जिकडे गुरं चरायला पाहिजे तिकडे हे चरायला लागलेले आहेत. गाय रानासाठी असलेली जमीन यांनी गिळलेली आहे आणि त्याच्यावरती यांचं विद्या प्रतिष्ठान उभं केलेलं आहे. कोर्टाने आता ताशेरे मारलेत, सवाल केलाय, प्रश्न विचारलाय. गाय रानासाठी असलेली जमीन हे कसे काय घेऊ शकतात? आहे पृथ्वीराज चव्हाणांकडे उत्तर आहे. स्वतःचा अंगर का स्वतःचा शर्ट स्वच्छ आहे, माझ्यावरती एक सुद्धा डाग नाही. अरे पण तुमच्या आजूबाजूला जे सगळे बरबटलेले आहेत त्यांना तुम्ही मदत करता आहात. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या राज्यामध्ये हा दरोडा पडतोय, गरिबांच्या जमिनीवरती दरोडा पडतो आहे, काय चाटायचं तुमचं स्वच्छ पण? आणि मग हा सगळा घोटाळ्यांचा कारभार बघितल्यानंतर, ही सगळी घोटाळेबाज टीम बघितल्यानंतर मी शरद पवारांचं वर्णन केलं. कारण गेली 60 वर्ष 65 वर्ष जो काही कारभार काँग्रेस राष्ट्रवादी करते त्यातली काही उणीपुरी आपली 5-7 वर्ष आपली असतील ती असतील, पण अन्यथा संपूर्ण देश हा यांच्या ताब्यामध्ये आहे. आणि ही सगळी माणसं यांनी अशी निवडलेत की यांनी सह्याद्री गिळलाय, आता हिमालय गिळायला निघालेले आहेत. काय अनुभव आहे? इकडे करून करून तट्ट पोट फुगलेलं आहे. आणि हा एवढे सगळा अनुभव संपन्न ग्रुप घेऊन, चमू घेऊन दिल्लीमध्ये जायचंय, दिल्ली गिळायला. आम्ही विरोधात आहोत ते देशद्रोही पाकड्यांच्या आणि बांगलादेशांच्या विरोधात आहोत आणि ते राहणारच. तिकडे दया माया क्षमा दाखवणार नाही. मतांसाठी त्यांच्यासमोर आम्ही लाचारी करणार नाही. आणि मग जर का आम्ही जात्यंध आहोत, आम्ही धर्माधर्मामध्ये मारामारी लावत असतो, तर गेल्या काही दिवसांमध्ये 2 गोष्टी झाल्या आणि त्या दोन्ही वेळेला फक्त मी बोललेलो आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार नाही बोललेले आहेत. आम्ही जात्यंध म्हणून आम्हाला तुम्ही हिणवता, पण ज्या वेळेला नवाज शरीफच्या आधी पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते ते आपल्या हिंदुस्थानाच्या भेटीवरती आले होते, अजमेर शरीफचा जो दर्गा आहे, पवित्र स्थान आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान त्या दर्ग्यात येणार म्हटल्यानंतर तिथले जे दिवाण साहेब आहेत त्यांनी सांगितलं मी यांचं स्वागत करणार नाही, अजिबात करणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.